शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, मॉर्निंगची टाईम आहे आणि आजचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस. कारण शुक्रवारी आमच्या इथं बिलकुल कोणी खात नाही, त्याच्यामुळं की नाही आज करायचे आलू पराठे. ते सकाळी तर आधी पहिल्यांदा पूजा केली, कारण फुलं खूप निघली होती आणि पूजा पण खूप अशी छान झाली. तर चला आता सकाळची शुभ सकाळ सर्वांना. चला तर आज आहे आलू परोठ्याचा बेत. आणि इथं जे ना मी कांदा कोथिंबीर भरपूर अशी कट करून घेतली आहे. आणि आलू परोठ्यामध्ये की नाही कुणी कुणी कांदे खात नाही, पण आमच्या इथं बिना कांद्याची की नाही आलूची भाजी पण खात नाहीत आणि परोठे पण खात नाहीत. तर थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला असं टाकून जे आहे ना, मी तर भाजी पहिल्यांदा जे ना फक्त मी जे ना कांदा वगैरे सगळं लसण ते टाकून सगळं परतून घेते आणि साईडला येत ना आलू बॉईल करायला ठेवले. तर चला आता इथं जे ना मी कणिक नाही तर मैदा मळून घेते. मैदाने की नाही आपले आलू परोठे खूप छान होतात, जसे तुटत पण नाही. पण हे जे मैदा आहे ना, मी मागं तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता की मी मैदा जे आहे ना गव्हापासून घरी बनवते. तर तेच मैदा आहे, बाहेरला रेडीमेड मैदा नाही. तर आता हे मैदा जे आहे ना मी मळून ठेवणार आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये टाकलं, आता मी जिरा पावडर टाकलं आहे आणि थोडंसं की नाही साजूक तूप टाकलं आहे. आणि असं की नाही जरासं मस्त खुसखुशीत आपले जे आहेत ना आलू परोठे होते. आणि मस्त घट जे आहे ना डो लावून ठेवणार आहे, कारण भिजला ना की एकदम नरम सुद्धा डो होते. तर चला आता मी घेते इथं डो लावून. चला इथं डो लावला आणि वरून जे आहे ना तुपाचा साजूक हात लावलाय मी, कारण डो चांगला भिजावा म्हणून. आणि आता की नाही म्हणजे आलू पण बॉईल झाले, तर आलू की नाही आता मी मॅश करून घेणार आहे. इथं जे आहे ना सगळी सामग्री मी परतून ठेवलेली, जसं कांदा मसाले सगळं, आणि ते पण गार झाले. तर आणि आलू पण गार आणि दोन्ही मिक्स करून जे आहे ना मी घेणार आहे. कारण आलूची भाजी एकदम आपलं सारण बी गरम आणि आलू पण गरम असले ना की चिकट लोळ अशी भाजी होती आणि आपले परोठे पण बरोबर येत नाहीत आणि जास्त फुटतात. आणि अशा पद्धतीने भाजी केली ना की परोठे पण फुटत नाहीत आणि एकदम छान होते. आणि गरम झाल्यावर भाजी आतमध्ये जे आहे ना परोठ्यामध्ये परतल्या जाते. त्याच्यामुळे जे म्हणजे सारण पण गार झालं. इथं आलू पण मी मॅश करून घेते आणि सगळे जे आहे ना आता मी मिक्स करून घेणार आहे.
चला तर इथं जे आहे ना मी सगळी आलूची भाजी ना कढईमध्ये मस्त अशी परतून घेतली आहे. आणि कलर भाजीला बघा किती चांगला आला आणि एकदम की नाही थोडीशी लाल तिखट आणि हिरवी मिरची टाकली ना टेस्ट बी आपली डबल होती. तर चला इथे भाजी झाली माझी तयार आणि डो पण मस्त भिजला आहे. आता मी इथं करून घेणार आहे परोठे. आणि परोठ्याला तेल न लावता जे आहे ना तूप लावून मस्त भाजायचे, कारण की नाही मस्त खरपूस भाजले जातात आणि त्याची चव पण वाढते आणि खायला पण खूप छान लागतात. आणि परोठ्यावर की नाही तूपच चांगलं लागतंय. तर चला इथं दह्यासोबत मी सर्व करणार आहे. तर इथं मी करून घेते आता परोठे. अरे हां आणि चला इथं जे आहेत ना मस्त परोठे गरम गरम मस्त खुसखुशीत असे तयार केलेत मी. आकाशला दिलेत आता दहीन परोठ्यात या मंडळी खायला. आणि थोडासा उंडा राहिला होता, त्याचे समोसे पण तुम्हाला इथं करून दाखवले आहेत. कारण 4-5 समोसे केले होते संध्याकाळच्या टाईमला मी, कारण की नाही मैद्यापासून गव्हापासून जे मैदा बनवलं होता आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी जे मी ते करून दाखवते. आणि मस्त खरपूस असे तळून घेतले. तर चला आजचा व्हिडिओ जे आहे ना कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.